विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे व्यवसाय व्यवस्थापन या विषयावरील माहिती। मागील प्रकरणामध्ये आपण भाग 1 पाहिला होता, तो म्हणजे व्यवस्थापन अर्थ, संकल्पना, व्याख्या, वैशिष्ट्ये आणि व्यवस्थापन ही कला आहे, शास्त्र आहे का पेशा आहे। आज आपण पाहणार आहोत भाग 2। विद्यार्थी मित्रांनो, मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर त्वरित चॅनलला सबस्क्राइब करा। तर आपण पाहूया भाग 2। भाग 2 हा आपण पुन्हा थेरॉटिकल भाग पाहणार आहोत। त्यामध्ये 2 घटक आपण पाहणार आहोत, तो म्हणजे व्यवस्थापन प्रक्रिया, त्याला आपण मॅनेजमेंट प्रोसेस असं म्हणतो, आणि दुसरा म्हणजे व्यवस्थापनाच्या विविध पातळ्या, दॅट इज लेवल ऑफ मॅनेजमेंट। या 2 मुद्द्यांचं स्पष्टीकरण आणि माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर चला पाहूया हे 2 घटक। पहिला घटक आहे तो म्हणजे व्यवस्थापन प्रक्रिया किंवा मॅनेजमेंट प्रोसेस। व्यवस्थापन ही एक प्रक्रिया आहे। ध्येय प्राप्तीच्या दृष्टीने वाटचाल करीत असताना नियोजन, संघटन, मार्गदर्शन व नियंत्रण ही कार्य पार पाडावी लागतात। ही प्रक्रिया नियोजनाच्या कार्यापासून सुरू होते आणि नियंत्रण हा या प्रक्रियेचा शेवटचा टप्पा असतो। म्हणजे पहा, ही प्रक्रिया आहे व्यवस्थापन, ह्याची सुरुवात ही नियोजनापासून होते आणि शेवट नियंत्रण, नियोजन ते नियंत्रण। परिस्थितीनुसार व्यवस्थापकीय कार्याचे महत्त्व ठरत असते। सर्व प्रकारच्या संघटनांमध्ये व्यवस्थापन प्रक्रियेची गरज असते। व्यावसायिक संस्थांना ज्याप्रमाणे व्यवस्थापन प्रक्रियेची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे अव्यावसायिक संस्थांना देखील व्यवस्थापन प्रक्रियेची आवश्यकता असते। अर्थात व्यावसायिक संस्थांचा उद्देश आर्थिक प्रगती साधणे हा असतो, तर अव्यावसायिक संस्थांचा उद्देश प्रशासकीय कार्यक्षमता टिकवून धरणे किंवा त्यात वाढ करून सामाजिक कल्याण साधणे हा असतो। संघटनेतील सर्व स्तरावरील व्यवस्थापकांना या प्रक्रियेनुसार विविध कार्य करावी लागतात। व्यवस्थापनाची एकंदरीत जी उद्दिष्ट आहे, ती उद्दिष्ट आपल्याला नियोजन, संघटन, निवड, नेतृत्व व नियंत्रण या कार्याद्वारे मनुष्यबळ आणि साधन सामुग्री यामध्ये समन्वय साधण्याची व्यवस्थापन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे असं म्हणता येऊ शकेल। व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये हे सर्व घटक म्हणजे नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय, अभिप्रेरणा व नियंत्रण इत्यादी महत्त्वाच्या कार्याचा समावेश होऊ शकतो। या डायग्रामवरून तुम्हाला लक्षात येऊ शकेल व्यवस्थापन प्रक्रिया कशी असते। आदान म्हणजे इनपुट। या आदानामध्ये प्रामुख्याने मूलभूत साधनांचा समावेश होत असतो। मग ही मूलभूत साधने कोणती आहेत की जे व्यवसाय उभारणीसाठी, व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक आहे। तर ही उत्पादनाची साधने किंवा त्यालाच आपण उत्पादनाचे घटक म्हणतो। ही उत्पादनाचे घटक म्हणजे मनुष्यबळ, दॅट इज श्रमशक्ती, मॅनपॉवर, भांडवल, दॅट इज कॅपिटल, यंत्रसामुग्री, दॅट इज मशिनरी, आणि कच्चा माल म्हणजेच रॉ मटेरियल। ही प्रातिनिधिक स्वरूपातील आपण मूलभूत संसाधने सांगू शकतो। या संसाधनाच्या आधारे म्हणजे इनपुटच्या आधारे व्यवसाय संस्था आपलं कार्य करीत असते, आणि हे कार्य करताना त्यांना व्यवसाय संस्थेची ध्येय आहेत, उद्दिष्ट आहेत। त्या ध्येयाची आणि उद्दिष्टांची पूर्तता म्हणजे निष्पत्ती म्हणजे आउटपुट इथपर्यंत हा संपूर्णतः प्रवास आहे। आदान म्हणजे इनपुट पासून ते आउटपुट पर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, जी प्रक्रिया आहे, त्याला आपण व्यवस्थापन प्रक्रिया असं म्हणतो। या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने जे घटक आहेत की ज्या मार्फत व्यवस्थापनाची प्रक्रिया राबवली जाते, ते म्हणजे नियोजन। नियोजन ही एक सतत चालणारी बौद्धिक प्रक्रिया आहे। नियोजन हे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य आहे।
भविष्य काळाचा वेध घेऊन आणि वर्तमान काळातील परिस्थितीचा विचार करून नियोजनाचा आराखडा तयार केला जातो. त्यामुळे व्यवस्थापकीय इतर कार्यांना योग्य दिशा मिळत असते. दुसरा घटक आहे तो म्हणजे संघटन किंवा ऑर्गनायझेशन. नियोजनाच्या अंमलबजावणीसाठी संघटन आवश्यक असते. व्यवसाय संस्थेचे यश हे संघटनेच्या परिणामकारकतेवर अवलंबून असते. संघटनेच्या माध्यमातून व्यवस्थापनाचे निर्णय व योजना कार्यान्वित केल्या जातात. त्यामुळे संघटने हे व्यवस्थापनाचे महत्वाचे कार्य समजले जाते. व्यवस्थापनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व्यक्ती, कार्य, भौतिक साधने व सोयी यामध्ये समन्वय साधण्याची संघटन ही एक प्रक्रिया आहे. तिसरा घटक आहे निर्देशन म्हणजे डायरेक्शन. निर्देशन म्हणजे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे होय. कर्मचाऱ्यांना त्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या अधिक परिणामकारक आणि कार्यक्षमपणे पार पाडता याव्यात म्हणून निर्देशनाची आवश्यकता असते. निर्देशनामध्ये कर्मचाऱ्यांना त्यांचे कार्य आणि कार्यपद्धतीची कल्पना दिली जाते. 4. समन्वय कोऑर्डिनेशन. व्यवसाय संस्थेत विविध विभाग असतात. निरनिराळ्या स्तरावर अनेक कर्मचारी काम करीत असतात. या सर्वांना योग्य दिशा देण्याची काळजी व्यवस्थापनास घ्यावी लागते. कर्मचाऱ्यांची कामे एकमेकांना पूरक असावी म्हणून त्यांच्या कार्यात समन्वय साधणे आवश्यक असते. त्यामुळे सुसूत्रीकरण हे व्यवस्थापनाचे महत्त्वाचे व स्वतंत्र कार्य समजले जाते. अभिप्रेरण मोटिवेशन. आधुनिक व्यवस्थापनात मानवी घटकाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मानवी घटक सजीव असून इतर घटक मात्र निर्जीव आहेत. संघटनेत कार्यरत असणारी व्यक्ती केवळ पैसा मिळवण्याकरता काम करीत नाही. कर्मचाऱ्यांमध्ये काम करण्याची क्षमता आणि कौशल्याला अर्थ असतो. माणसाच्या कार्यक्षमतेवर भावना, इच्छा, गरजा, आकांक्षा, उद्वेग, कार्यस्थिती अशा विविध घटकांचा परिणाम होत असतो. प्रत्येक कर्मचाऱ्यास मन आणि भावना असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांची तुलना यंत्राशी करता येणार नाही. त्यांना आर्थिक गरजेपोटी काम करावे लागते खरे आहे, परंतु मन लावून निष्ठापूर्वक कार्यक्षमपणे व कौशल्याने कार्य करणे महत्त्वाचे असते. माणसाच्या गरजा या काम करण्यामागील प्रेरणा असतात. काम केल्यामुळे आपल्या गरजा भागविल्या जातात याची जाणीव कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करावी लागते. अभिप्रेरण ही एक सतत चालणारी मानसिक प्रक्रिया आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळते. यशस्वी अभिप्रेरणामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावते. आणि नियंत्रण कंट्रोल. नियंत्रण हे व्यवस्थापनाचे एक आवश्यक आणि महत्त्वाचे कार्य आहे. नियोजन, संघटन, निर्देशन, समन्वय, अभिप्रेरण ही कार्य जर काटेकोरपणे आणि बिनचूक पार पाडली गेली असती तर नियंत्रणाची गरज सुद्धा भासली नसती. परंतु प्रत्यक्षात असे घडत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातून काही चुका होतात. म्हणून व्यवसाय संस्थेला 100% यशाची खात्री नसते. त्यामुळे नियंत्रणाची सर्व स्तरावर सतत आवश्यकता असते. म्हणजे व्यवसाय संस्थेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी नियंत्रण या तंत्राचा वापर करणे आवश्यक बनते. नियंत्रणामध्ये कामाची विशिष्ट प्रमाण ठरवितात. यानुसार प्रत्यक्ष केलेल्या कामाचे मूल्यमापन करतात. उणिवा किंवा चुका असल्यास त्या दुरुस्त केल्या जातात आणि त्या पुन्हा उद्भवणार नाही याची काळजी घेतली जाते. ठरविण्यात आलेले प्रमाण आणि प्रत्यक्ष कार्य या तफावत असल्यास त्याकरिता उपाययोजना केली जाते. यामुळे व्यावसायिक गुंतागुंत तसेच भ्रष्टाचारास आळा बसतो आणि व्यवसाय संस्थेला आपले ध्येय उद्दिष्ट निश्चितपणे गाठता येतात. म्हणजे निष्पत्ती त्या ठिकाणी प्राप्त होते. ही झाली व्यवस्थापन प्रक्रिया. आता आपण पाहणार आहोत व्यवस्थापनाच्या पातळ्या किंवा स्तर. औद्योगिक क्रांतीनंतर उत्पादनाचे व एकूणच व्यवसाय व औद्योगिक क्षेत्राचे स्वरूप बदलले गेलेले आहे. मोठ्या प्रमाणावर उत्पादन, मागणी, पूर्व उत्पादन, कर्मचाऱ्यांची वाढती संख्या या कारणामुळे संयुक्त भांडवली संस्था हा संघटन प्रकार अस्तित्वात आला. त्यामुळे व्यवस्थापनाचे विविध स्तर किंवा पातळ्या लेवल निर्माण करण्याची आवश्यकता भासू लागली. मोठ्या प्रमाणावरील उद्योग संस्थांमध्ये व्यवस्थापनाच्या उच्च, मध्यम आणि कनिष्ठ व्यवस्थापन अशा पातळ्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत.
एकंदरीत या डायग्राम वरून तुम्हाला लक्षात येईल की व्यवस्थापनाच्या या 3 पातळ्या आहेत: उच्च व्यवस्थापन, मध्यम व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापन। या सर्व पातळ्या ज्या आहेत त्या पातळ्या आपल्याला सविस्तरपणे सांगता येऊ शकतील। त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे उच्च पातळी, टॉप मॅनेजमेंट। उच्च व्यवस्थापन ही व्यवस्थापनाची सर्वोच्च पातळी आहे। उच्च व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने भागधारक, संचालक मंडळ, कार्यकारी संचालक इत्यादी घटकांचा समावेश होतो। उच्च व्यवस्थापनाचे कार्य आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येऊ शकतील: 1. व्यवसायाची उद्दिष्टे व धोरणे निश्चित करणे. 2. संघटन रचना तयार करणे. 3. साधन सामुग्रीची जुळवाजुळव करणे. 4. नियोजित उद्दिष्टांची अंमलबजावणी करणे. 5. नियोजित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मूल्यमापन करणे. 6. मध्यम व्यवस्थापन, मिडल मॅनेजमेंट। मध्यम व्यवस्थापनात सर्व विभाग प्रमुख, उदाहरणार्थ उत्पादन विभाग प्रमुख, विपणन विभाग प्रमुख, वित्त विभाग प्रमुख, कर्मचारी विभाग प्रमुख इत्यादींचा समावेश होतो। उच्च व्यवस्थापनाने ठरवून दिलेली उद्दिष्ट पूर्ण करण्याचे कार्य या मध्यम व्यवस्थापनाला करावे लागते आणि त्या अनुषंगाने त्यांची पुढील कार्य आपल्याला सांगता येऊ शकेल: 1. उच्च व्यवस्थापनाने ठरवून दिलेली उद्दिष्ट पूर्ण करणे. 2. उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी धोरणांचे विश्लेषण करणे. 3. कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, कार्य, अधिकार या व जबाबदाऱ्या निश्चित करणे. 4. कर्मचाऱ्यांना कार्यपूर्तीसाठी अभिप्रेरण म्हणजे मोटिवेशन देणे. 5. विविध विभागांचे अहवाल तयार करणे व ती उच्च व्यवस्थापनाला सादर करणे. 6. उच्च व्यवस्थापनाला धोरणात्मक बाबी संबंधी आवश्यक ती माहिती पुरवणे. आणि 7. संघटनेतील विविध विभागात समन्वय साधणे. 3. कनिष्ठ व्यवस्थापन, लोअर मॅनेजमेंट। उच्च व्यवस्थापनाने निश्चित केलेली उद्दिष्टे कनिष्ठ व्यवस्थापनाच्या साहाय्याने पूर्ण केली जातात। यामध्ये 1. मध्यम व्यवस्थापनाच्या सूचनेप्रमाणे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे. 2. कर्मचाऱ्याच्या कामावर नियंत्रण ठेवणे. 3. कर्मचाऱ्यांना आवश्यक ती साधने पुरवणे. 4. कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे व अडचणींचे निराकरण करणे. 5. कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देणे. 6. कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे. 7. कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण करणे. 8. कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण करणे. 9. कर्मचाऱ्यांचे सर्व प्रश्न मध्यम व्यवस्थापनापर्यंत पोहोचवणे। हे सर्व भाग आपण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की एकंदरीत आतापर्यंत आपण 5 घटक पाहिलेले आहेत। उरलेले घटक आपण भाग 3 मध्ये पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करावा। तर आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत याच व्यवस्थापनामधला 3रा भाग। धन्यवाद।